पंचममण्डलं तृतीयः पाठः रामस्य कुशलवयोः च संगमः। या पाठामध्ये रामायणाच्या उत्तरकांडावर आधारित कुंदमाला या नाटकातील दिंगनाग कवीने लिहिलेल्या या नाटकातील 5व्या आणि 6व्या अंकातील काही भाग संपादित करून आपल्याला उतारा म्हणून दिला आहे। वाल्मिकी महर्षींनी लव आणि कुश यांना रामायण ही आपली काव्य रचना शिकवली आहे। रामायण हे श्रीरामाचे चरित्र आहे। तेव्हा श्रीरामाचे चरित्र आपले काव्य त्याला ऐकवावे यासाठी वाल्मिकी महर्षींनी लव आणि कुश यांना अयोध्येला रामाच्या दरबारात पाठवले आहे। हे दोघे तापस कुमार आपली कला दाखवण्यासाठी गायन करण्यासाठी आले आहेत ही बातमी रामाचा मित्र विदूषक रामाला सांगतो आणि हे दोघे ही दोन मुलं 10-12 वर्षाची आहेत आणि ही मुलं जसे राम आणि लक्ष्मण लहानपणी दिसत असत तशी दिसणारी आहेत हे सुद्धा तो रामाला सांगतो। तेव्हा रामाला त्यांच्याबद्दल कुतूहल वाटू लागतं आणि त्यांना घेऊन येण्यास तो विदूषकाला सांगतो। लव आणि कुश जेव्हा दरबारात येत आहेत, विदूषक त्यांना घेऊन येत आहे, तेव्हा त्यांच्यामध्ये आपापसात बोलणं होतं। त्या बोलण्यामध्ये आपल्याला समजतं की या दोघांची आई आहे, तिने त्यांना असा उपदेश केलाय की दरबारात गेल्यानंतर महाराजांना प्रणाम करा आणि त्यांचं कुशल विचारा। खरं म्हणजे तपोवनातील लोक हे अप्रणतारः म्हणजे प्रणाम न करणारे असतात। लोकांनी त्यांना प्रणाम करायचा असतो। परंतु महाराजांकडे गेल्यानंतर या दोघांनी त्यांना प्रणाम करावा असा उपदेश त्यांच्या आईने केला आहे। त्यामागे काहीतरी कारण निश्चितच आहे। लव आणि कुश तेथे येतात। जेव्हा ते रामाच्या समोर येऊन पोहोचतात, राम त्यांच्याकडे पाहतो। रामः विलोक्य किन्नु खलु एतत्, हे काय बरं असा तो स्वतःशी विचार करतोय। जसं चंद्रोदयाच्या वेळी चंद्रकांत रत्न पाझरू लागतं तसं या दोन्ही मुलांना पाहताच रामाचं अंतःकरण जणू काही विरघळू लागतं। जणू काही त्याच्या मनात थोडीशी भीती किंवा हुरहुर, खूप मोठा आनंद, प्रसन्नता, थोडासा शोक, थोडी दया, थोडी करुणा अशा अनेक भावनांचे संमिश्रणच होते। आणि या भावनांमुळे त्याला स्वतःबद्दलच आश्चर्य वाटतं की हे असं का होतंय आपल्याला। न चैतदभिजानामि नाकूतमपि किंचन तथापि आपातमात्रेण चक्षुरुद्बाष्पतां गतम्। यांना बघताच क्षणी माझे डोळे चक्षुः उद्बाष्पतां गतम्, डोळे भरून आलेत माझे, डोळ्यांमध्ये माझ्या पाणी आलंय, अश्रू आले। का बरं? न चेतत अभिजानामि, यांना तर मी ओळखत नाही, आज मी यांना पहिल्यांदाच पाहिलंय, त्यामुळे हे कोण आहेत हे सुद्धा मला माहित नाही। न आकुतम अपि किंचन, किंवा त्यांच्या मनात काय हेतू आहे हे सुद्धा मला ठाऊक नाही। असं असून सुद्धा आपातमात्रेण, पहिल्याच भेटीमध्ये, पहिल्याच दर्शनात माझे डोळे यांना पाहून भरून येत आहेत, यांच्याबद्दल मला खूप काही वाटतंय, हे काय आहे? किन्नु खलु एतत्, असा राम त्यांच्याकडे पाहून विचार करतोय। आणि जेव्हा रामाच्या जवळ हे दोघे लव आणि कुश जात आहेत, त्यांच्याही मनात या राजाजवळ जाताना थोडीशी भीती दाटून आलेली आहे। तपोवनात हे दोघेही खूप खट्याळपणा करत असतील, त्यांना आपल्या बुद्धीचा, सामर्थ्याचा, पराक्रमाचा खूप अभिमान असेल, परंतु इथे या राजासमोर आल्यानंतर मात्र
त्यांना मान वर करून उभे राहायची हिंमत होत नाहीये आणि आपोआपच ते जणू काही परवश असल्याप्रमाणे आपोआपच ते त्यांच्यासमोर जाऊन प्रणाम करत आहेत. म्हणजे पहा, पहिल्या दर्शनातच त्यांना एकमेकांबद्दल ओळख नसूनही रामाच्या मनात मुलांबद्दल प्रेमाची भावना आणि मुलांच्या मनात वडिलांबद्दल, खरं ते वडील आहेत हे त्यांना ठाऊक नाहीये, या राजाबद्दल आदराची भावना आपोआप निर्माण झालेली आहे. आणि मग त्या दोघांनी रामाला प्रणाम केला. खरं म्हणजे तापसांनी प्रणाम करायचा नसतो, म्हणून रामाला सुद्धा अवघडल्यासारखं वाटतं. त्यालाही असं वाटतं की प्रणाम नका करू, असं त्यांना वाटतं. आणि मग त्या दोघांना राम उठवतो आणि ते दोघे जण रामाला अपि कुशलम महाराजस्य अशा प्रकारे महाराजांचं कुशल विचारतात. म्हणजे जे आईने सांगितलं आहे तेही ते पालन करतात, किंबहुना तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून ते आपोआप पालन केलं जातं भावनांमुळे. त्यांनी कुशल विचारल्यावर राम सुद्धा त्यांना युष्मत दर्शनात कुशलम इव, आत्तापर्यंत कुशल नव्हतं खरं म्हणजे, कारण त्यानेच तर आपल्या पत्नीचा त्याग केला होता आणि या दुःखाने तो खुश कसा राहील, आणि त्यामुळे आत्तापर्यंत कुशल नव्हतं, पण युष्मत दर्शनात तुमच्या दर्शनाने कुशलम इव, आता मी कुशल आहे, तुमच्या दर्शनाने मी कुशल आहे, असं उत्तर राम त्यांना देतो. आता त्यांनी आपल्याला खुशाली विचारल्यानंतर आपण त्यांना खुशाली विचारायची की गळाभेट घ्यायची, असं रामाला वाटतं. आणि म्हणून राम त्या दोन्ही लहान मुलांना गळाभेट देतो. त्या दोघांनाही तो जेव्हा आलिंगन देतो तेव्हा त्यांना जवळ घेतल्यावर रामाला इतकं बरं वाटतं, इतका आनंद वाटतो की जणू काही आपल्या सख्ख्या मुलांना जवळ घेतल्यावर एखाद्या वडिलांना जो आनंद मिळतो, जे सुख मिळतं, ते या दोन तापसकुमारांना जवळ घेतल्यावर रामाला वाटतं. आणि म्हणून राम त्यांना आपल्या जवळ घेऊन आपल्या सिंहासनावर बसवतो. परंतु राजासन म्हणजे सिंहासन त्यावर बसणं, आम्ही बसणं योग्य नाही असं ती मुलं म्हणतात. तेव्हा राम म्हणतो, ठीक आहे, तुम्ही माझ्या मांडीवर बसा, असं म्हणून त्या दोघांनाही मांडीवर घेतो आणि त्यांच्याकडे निरखून पाहतो. तेव्हा त्याला असं वाटतं, जर सीतेची प्रसूती झाली असती आणि जर आपल्याला मुलं असती तर ती सुद्धा याच वयाची असती. आणि अशा प्रकारे तो विचार करत असताना विदूषक पाहतो आणि म्हणतो की या अयोध्या नगरीतील, साकेत नगरीतील जुने जाणते लोक असं सांगतात की रघुवंशातील जे नाही आहेत असे लोक सिंहासनावर जर बसले तर त्यांच्या मस्तकाचे तुकडे होतील. आणि त्यामुळे घाबरून राम त्या दोघांनाही खाली उतरवतो, चटकन त्यांना खाली उतरवतो आणि तुम्हाला काही वेदना वगैरे होत नाही ना मस्तकात, असं विचारतो, चौकशी करतो. पण ते दोघेही व्यवस्थित आहेत, त्यांना काहीही त्रास झालेला नाही. ते दोघेही उभे राहतात समोर आणि म्हणतात की आम्ही ठीक आहोत. आणि रामाला असं वाटतं कदाचित हे तापसकुमार आहेत, त्यांच्या तपश्चर्येच्या प्रभावामुळे त्यांना काही झालं नसेल. आणि मग त्यांच्याकडे निरखून पाहतो राम, तेव्हा त्याला असं वाटतं रामः निर्वर्ण्य सुव्यक्तम अनेन युगलेन कुलीनेन भवितव्याम, की नक्कीच हे दोघेही जण अतिशय चांगल्या घराण्यातले असले पाहिजे. उभौ प्रणमतः, दोघे प्रणाम करतात, दोघे कुशल विचारतात. हा भाग आपण आत्ताच पाहिला. रामः, आता हा राम त्यांच्याबद्दल माहिती विचारतो. कतमः वर्णः आश्रमः वा भवतः. आता यांनी
यांचा वर्ण कोणता? कारण त्यांचा वंश किंवा घराणं विचारण्यासाठी त्यांचा वर्ण कोणता हे तो आधी विचारतो आणि त्यांचा आश्रम कोणता हेही तो विचारतो. म्हणजे ते तपश्चर्या करत आहेत तर ते तपोवनातील आहेत म्हणून त्यांनी तापसांचा वेश घातला आहे, की ते संन्यास आश्रमातील आहेत, संन्यास घेतलेले आहेत म्हणून त्यांचा तो वेश आहे, हे त्याला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा लव उत्तर देतो, लवः द्वितीयः वर्णः प्रथमः आश्रमः. द्वितीयः वर्णः म्हणजे क्षत्रिय वर्णः आणि प्रथमः आश्रमः म्हणजे ब्रह्मचर्याश्रमः. म्हणजेच ते दोघे जण शिक्षण घेत आहेत. आणि यावर राम त्या दोघांची नावेही विचारतो. तेव्हा लव आपले हात जोडून हातांची उंजळ करून स्वतःचं नाव सांगतो आणि मग आपल्या मोठ्या भावाचं तो नाव घेत नाही. तेव्हा कुश स्वतःचे नाव सांगतो. आपल्याहून मोठ्या व्यक्तींचं नाव घ्यायचं नाही तोंडाने. असा हा एक संस्कार आहे, अशी एक रीत आहे, पद्धत आहे. राम म्हणतो उदात्त रम्य हा समुदाचार हा आणि अशा प्रकारे हा लहानसा मुलगा असून पण व्यवस्थित सर्व रीतिरिवाजांचं पालन करतोय असं कौतुक रामाला सुद्धा वाटतं. आणि मग जेव्हा हे दोघं क्षत्रिय वर्णातील आहेत हे रामाला कळतं तेव्हा रामः आत्मगतम स्वतःच्या मनाशी विचार करतो. अनयोः क्षत्रिय वर्णः म्हणजे हे दोघे क्षत्रिय आहेत, ब्राह्मण नाहीयेत आणि त्यामुळे जरी त्यांनी आपल्याला नमस्कार केला त्यावेळी रामाला अवघडल्यासारखं वाटलं होतं, परंतु आता त्याच्या लक्षात आलं की हे क्षत्रिय आहेत म्हणजे नमस्कार केला त्यांनी आपल्याला तरी हरकत नाही. आणि म्हणून मग तो उघडपणे प्रकाशम त्या दोघांना असं विचारतो, अथ कहा वा भवतोः वंशस्य कर्ता. तुमच्या दोघांचा जो वंश आहे, घराणं आहे, त्याचा मूळ पुरुष कोण आहे? तेव्हा त्यांच्या घराण्याबद्दलची माहिती इथे राम विचारतोय. यावर लव उत्तर देतो, भगवान सहस्रदीधितीः. सूर्यवंशातील हा यांचं घराणं आहे. सूर्य त्यांचा मूळ पुरुष आहे घराण्याचा. सहस्र म्हणजे हजारो, दीधितीः म्हणजे किरण, ज्याचे किरण हजारो आहेत, असा सूर्य हा त्यांच्या घराण्याचा मूळ पुरुष आहे. सूर्यवंशातील हे दोघे जण आहेत. रामः कथम अस्मत् समानाभिजनौ संवृत्तो. कसं बरं यांचा वंश आणि आमचा वंश समान आहे? आश्चर्य आहे. कच्चित अस्ति युवयोः मिथः संबंधः. तुमचा दोघांचा एकमेकांशी काय संबंध म्हणजेच काय नातं आहे तुमचं एकमेकांशी? आणि त्यावेळी लव उत्तर देतो, लवः भ्रातरौ आवाम सोदर्यौ. आम्ही दोघेही भाऊ आहोत आणि आम्ही दोघेही सख्खे भाऊ आहोत, सोदर्यौ. तेव्हा राम विचारतो, संवादी सन्निवेशः. तुम्ही दोघेही सारखे दिसताय. वयसस्तु न किंचित अंतरम. आणि वयामध्ये काहीच फरक वाटत नाहीये आणि तुम्ही दोघे सख्खे भाऊ आहात म्हणतात. तेव्हा लव उत्तर देतो, आवाम यमलौ. आम्ही दोघे जुळे भाऊ आहोत. म्हणजे अशा प्रकारे हे दोन जुळे मुलगे आहेत, हे क्षत्रिय वंशातील आहेत आणि हे दोघे आपल्याच घराण्यातील आहेत हे त्यांच्या लक्षात येते. राम विचारतो, रामः किम नामधेयः भवतः गुरुः. तुमच्या वडिलांचे नाव काय? रामाने इथे जो गुरु शब्द वापरलाय तो खरं म्हणजे वडील या अर्थाने वापरलाय. याचं कारण वंश कोणता हे कळलं, एकाच वंशातील आहेत हे कळलं. मग आता एकाच वंशातील आहेत तर यांचे वडील कोण असं रामाला कुतूहल वाटतंय. परंतु गुरु या शब्दाचा अर्थ आपल्याला शिक्षण देणारा गुरु असा अर्थ ही मुलं करतात आणि म्हणून
लव म्हणतो, ननु भगवान वाल्मिकी. भगवान वाल्मिकी हे आमचे गुरु आहेत. तेव्हा राम विचारतो, केन संबंधेन? कोणतं नातं आहे तुमचं त्यांच्याशी? तेव्हा लव म्हणतो, उपनयनोपदेशेन. त्यांनी आमचं उपनयन संस्कार म्हणजे मुंज करणे, मौंजी बंधन हा संस्कार त्यांनी आमच्यावर केला आहे आणि त्यांनी आम्हाला उपदेश दिला आहे, विद्या शिकवली आहे. म्हणजेच ते आमचे गुरु आहेत असं लव इथे सांगत आहे. रामाच्या लक्षात येतं की मुलांनी गुरु या शब्दाचा वडील असा अर्थ न घेता शिक्षण देणारे गुरुजी असा अर्थ घेतलाय आणि त्यामुळे ते वाल्मिकी ऋषींचं नाव सांगत आहेत. हे रामाच्या लक्षात येतं आणि म्हणून वडील हा अर्थ मुलांना कळावा म्हणून राम विचारतो, रामः अहम अत्र भवतोः शरीरस्य धातारं पितरं वेदितुम् इच्छामि. की मी तुम्हा दोघांचे वडील कोण हे जाणण्याची इच्छा करतो. तुम्हा दोघांचे वडील कोण हे मला सांगा. त्यावर लव म्हणतो, लवाहा नाही जानामी अस्य नामधेयम. खरं तर त्यांचं नाव मला ठाऊक नाही. न कश्चित अस्मिन तपोवने तस्य नाम व्यवहरती. या आमच्या तपोवनामध्ये त्यांचे नाव कोणीही घेत नाही. कोणीही त्यांच्या नावाचा कोणताही उल्लेख कधीही करत नाही. बघा, यामुळे या दोन्ही मुलांना आपले वडील कोण हे कधी माहीतच नाही. रामाला या गोष्टीचं अतिशय आश्चर्य वाटतं आणि मग राम म्हणतो, अहो आश्चर्यम. हे फारच आश्चर्यकारक आहे की वडील कोण यांचे हे यांना माहीत नाही, त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. हे खूपच आश्चर्यकारक आहे. कुशा म्हणतो, जानामी अस्य नामधेयम. पण मला मात्र त्यांचं नाव माहीत आहे. राम विचारतो, रामः कथ्यताम. मग सांग ना, सांग बरं. कुशः निरनुक्रोशः नाम. त्यांचं नाव आहे निरनुक्रोश म्हणजे निर्दय. निर्दय असे त्यांचं नाव आहे. विदूषक विचारतो, निरनुक्रोशः इति कः एवं भणति. निर्दय असं कोण म्हणतं बरं? त्यावर कुश उत्तर देतो, अंबा आई म्हणते. तेव्हा विदूषक विचारतो, किम कुपिता एवं भणती उत प्रकृतिस्था. ती रागावलेली असताना असं त्यांना म्हणते की नेहमीच्या परिस्थितीत शांत असताना? तेव्हा कुश सांगतो, यदि आवयोः बालभावजनितं किंचित अविनयं पश्यति तदा एवं अधिक्षिपति निरनुक्रोशस्य पुत्रौ मा चापलम इति. कुश सांगतो की जेव्हा आम्ही दोघं लहान असल्यामुळे काही ना काहीतरी खट्याळपणा, दंगामस्ती, दांडगाई असं काही करतो, ते करताना पाहिलं की आई आम्हाला असं ओरडते, रागावते की अरे निर्दयाच्या मुलांनो, मस्ती करू नका. आणि म्हणून निर्दयाच्या मुलांनो या आईच्या शब्दातून आपल्या बाबांचं नाव निर्दय, निरनुक्रोश आहे असा कुशाचा समज झालाय आणि म्हणून तेच नाव तो इथे सांगतोय. त्यावर ही सगळी घटना किंवा हा सगळा प्रसंग जणू काही कल्पनेने डोळ्यासमोर उभा होत राहतो आणि म्हणून राम विचारतो, अपि सन्निहितः तत्र भवान निरनुक्रोशः युष्मदाश्रमे. हे सगळं तुमच्या वडिलांसमोर घडतं का? तुमचे वडील तत्र भवान निरनुक्रोशः निर्दय ते जे कोण आहेत ते युष्मदाश्रमे तुमच्या आश्रमामध्ये सन्निहितः जवळच असतात का? त्यावर लव सांगतो, न सन्निहितः नाही, ते आश्रमामध्ये नाहीत. आणि जेव्हा ते आश्रमामध्ये नाहीत हे रामाला कळतं तेव्हा त्याला वाईट वाटतं की तुमची कधीच भेट झालेली नाही असं तो विचारतो. कधीच त्यांनी तुमच्या मस्तकावरून हात फिरवलेला नाही, कधीच त्यांनी तुम्हाला जवळ घेतलेलं नाही असं तो विचारतो आणि या गोष्टीचं त्याला वाईट वाटतं की खरोखर हा एवढा मोठा कालप्रवास हा खरोखर कठोर आहे, दुःखद आहे की तुमची तुमच्या वडिलांशी कधी भेट झालेली नाही. या गोष्टीचं रामाला वाईट वाटतं आणि मग तो विदूषकाला म्हणतो, विदूषकाला जनांतिक म्हणजे ते दोघंच एकमेकांशी बोलतात,
लव आणि कुश आणि इतरांना ते ऐकू जात नाही. त्यामध्ये राम विचारतो, की यांच्या आईचं नाव काय हे मला विचारायचंय, पण स्त्रीविषयक चौकशी करणं योग्य नाही आणि शिवाय तपोवनातील तापसींबद्दल विचारणं पण बरोबर नाही. मग विदूषक म्हणतो, "ठीक आहे, पण मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण चौकशी करू शकतात आणि म्हणून मी विचारतो." असं म्हणून हा जो इथे संवाद दिलाय ना रामः, भोः किं नामधेया युवयोः जननी, हा प्रश्न खरं म्हणजे विदूषक विचारतो. विदूषक विचारतो, की तुमच्या आईचे नाव काय? आणि त्यावर लव असं उत्तर देतो, की तस्याः द्वे नामनी. तिची 2 नावे आहेत. आणि मग विदूषकाला आश्चर्य वाटतं, 2-2 नावं आहेत. काय बरं नावं असतील? कथमिव? काय बरं आहेत नावं? लव उत्तर देतो, तपोवनवासिनः देवी इति नाम्ना आह्वयन्ति भगवान वाल्मिकीः वधूः इति. तपोवनातील सर्व लोक देवी अशा नावाने तिला हाक मारतात. आता देवी हे संबोधन महाराणींसाठी असलेलं संबोधन आहे. महाराणींना कोणी नावाने हाक मारत नाहीत आणि म्हणून तपोवनातील सर्व लोक देवी या शब्दाने सीतेला हाक मारतात आणि त्यामुळे देवी हा आदरवाचक शब्द आहे. महाराणी या अर्थाचा शब्द आहे. अतिशय पवित्र आणि अतिशय श्रेष्ठ, आदरणीय अशा अर्थाचा शब्द आहे आणि त्यामुळे लहानपणापासून तपोवनातील सर्वांना आपल्या आईला देवी अशी हाक मारताना त्यांनी ऐकलंय. आईचं दुसरं काही नाव त्यांना माहीतच नाही. देवी हा शब्द ते इथे आईचं नाव म्हणून सांगतायत. आणि भगवान वाल्मिकीही वधूः इति, आणि भगवान वाल्मिकी तिला सुनबाई, वधू अशी हाक मारतात. त्यामुळे आमच्या आईची 2 नावं आहेत असं मुलं सांगतायत. देवी आणि वधू अशी 2 नावं आहेत. तेव्हा रामाला असं वाटतं, जनांतिकम, तो विदूषकाला एकट्याला असं म्हणतो. जनांतिकम ही सूचना आहे, म्हणजे राम जे बोलतोय ते फक्त विदूषकाला ऐकू जाणार आहे. लव, कुश आणि रंगमंचावर उभ्या असलेल्या इतर कोणालाही ऐकू जाणार नाहीये. कुमारयोः अनयोः अस्माकं च सर्वसंवादी कुटुंब वृत्तान्तः. या दोघांचा जो कुटुंब वृत्तांत आहे तो आणि आमच्या घरातील कुटुंबातील ज्या घटना घडलेल्या आहेत हे सर्व सुसंगत आहे, सर्व संवादी. रामाला असं वाटू लागलेलं आहे की ही जी कथा ह्या मुलांकडनं आपल्याला समजतीये, ही कथा खरं तर आपल्याच कुटुंबातील कथा आहे.